हॅलो एव्हरीवन. जसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ देतो रे ईश्वर, ही तुम्ही मन ऐकलेच असणार. यावर सॉन्गसुद्धा आहे. ज्या पद्धतीने 4 ओळी असतात त्याच पद्धतीने प्रत्येक शब्दामध्ये अर्थ दडलेला असतो. तर हे का म्हटलं जाते, जसे ज्याचे कर्म तसे फळ देत असते कोण, तर परमपिता परमेश्वर, सुप्रीम पॉवर, डिवाइन पॉवर. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपले कर्म चांगल्या पद्धतीने करायचे आहे, म्हणजेच तसे फळ मिळत जातात. तर आपल्याला सर्वात अगोदर कर्म, संचित कर्म, क्रियमान कर्म, प्रारब्ध याला समजून घ्यावं लागेल. तर क्रियमान कर्म म्हणजेच कोणते, तर क्रियमान कर्म म्हणजेच आपण जे डेली रूटीनमध्ये करत आहोत, म्हणजेच डेली कार्य जे करत असतो, आपण जे काही आपण आत्ता चालू क्रिया करत आहोत, आत्ताच्या वर्तमान काळामध्ये जे काही आत्ता सध्या जे कर्म करत आहोत ते म्हणजेच क्रियमान कर्म. संचित कर्म कुठले, तर हेच क्रियमान कर्म. जे काही चांगले कर्म असतात ते चांगले वाईट सर्व कर्म ह्या संचितमध्ये स्टोअर होऊन राहतात आणि त्याचं जेव्हा ही इंटेन्सिटी वाढते आणि फळ रूपात ते आपल्यासमोर उभं राहतं, ते म्हणजेच प्रारब्ध. जेव्हा फळ पकते आणि ते एक सिच्युएशन म्हणून, एक प्रॉब्लेम्स म्हणा किंवा कुठलंही एक आनंद जरी म्हणत असाल, तर ते प्रारब्धानेच आपल्या जीवनाच्या समोर येत असते. ओके. आणि हे जे कर्म आहेत, तर आता कर्म म्हणजेच काय, तर कर्म आपण जे जे काम करतो किंवा जे जे क्रिया करतो त्याला आपण कर्म असं म्हणत असतो. तर त्यामध्येच कुठले येतात, क्रियमान कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म. ओके. तर जे काही आपण क्रियमान कर्म करत आहोत तर ते शिल्लक रूपात, म्हणजे संपूर्ण साठा जो आहे तो संचितमध्ये असतो आणि त्याची इंटेन्सिटी वाढून फळ रूपात ते आपल्याला प्रारब्ध म्हणून मिळत असते. तर जसे ज्याचे कर्म त्याला फळ देत असते. तर कशा पद्धतीने कार्य केले, कशा पद्धतीने कर्म केले तर चांगलं फळ मिळतं किंवा वाईट फळ मिळतं, हे 2 गोष्टी मिळतात. तर म्हणूनच यामध्ये म्हटलं जाते की ह्या जीवनाचा सार यामध्ये, ह्या कर्मामध्येच लपलेला आहे. हे जीवनचं चक्रव्यूह जे आहे, हे जीवनाचं कालचक्र जे चालू असतं, तर आपण चांगले कर्म करू तर आपल्यासमोर चांगल्या गोष्टी येत असतील, आनंद येईल. जर कोणी वाईट कर्म जर करत असतील तर त्यांच्यासमोर प्रारब्ध काय येईल, वाईट येईल. भलेही त्यांनी आत्मा स्वरूपातून एक आत्मा धारण करून ह्या शरीरामध्ये आले आहेत, जीवन जगत आहेत आणि ह्या शरीराने कार्य करत आहेत, पण भोगा कुणावर लागते, शरीराला नाही तर आत्म्याला. कारण ह्या दुनियामध्ये जेव्हा शरीर सोडून जाते आणि ह्या दुनियामध्ये जर त्याचं प्रारब्ध जेवढं भोगायचं होतं तेवढं जर भोगलं नाही तर ते काय होईल, एनर्जी स्वरूपात तर ते ब्रह्मांडामध्ये राहीलच, पण एक आत्मा अमर असते. तर परत एक शरीर धारण करेल आणि ह्या पृथ्वी तलावर जन्म घेऊन परत ते जे काही स्टोअर होतं संचितमध्ये ते भोगायला इथं रिटर्न येत असते. ओके. तर म्हणून म्हटलं जाते की जसे ज्याचे कर्म तसं फळ त्याला ईश्वर देत असते. तर आपण आत्ताच्या जस्ट रिअल लाईफमध्ये याचं जर उदाहरण आपण घेतलं तर तुम्हाला नक्की समजायला येईल की आपल्याला कसे कर्म करायला पाहिजे. आपल्या एरियामध्ये म्हणा, आपल्या सभोवताल म्हणा, आपल्या परिसरामध्ये म्हणा, आपल्या रिलेटिव्हमध्ये म्हणा, फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, हे जे काही कर्म करत असतात तर जेव्हा आपण लक्षपूर्वक बघत असतो आणि कुणाचे कर्म कसे आहेत, म्हणजे त्यांनी क्रिया कशा करत आहेत आणि त्यांचं जीवन समोर जाऊन कसं टर्न होऊन त्यांच्या समोर एक प्रारब्ध बनून येत आहे, तर यामधून आपल्याला कर्म समजायला येतं. तर तुम्हाला एक रिअल स्टोरी सांगते की जेणेकरून तुम्हाला याचं परिपूर्णरित्या अर्थ कळेल आणि आपण चांगले कर्म करायला चालू करू. जसे ज्याचे कर्म त्याला फळ देत असते, तर आपल्याला कसे कर्म करायचे आहेत, म्हणजे फळ रूपात आपल्याला काय मिळेल, वाईट कर्म केलं तर काय होईल, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर माझ्या क्लासमधील एक मुलगा आहे, आम्ही क्लासमेटसोबतच शिक्षण आमचं झालं. तर काय झालं, मागे तो मला मिळाला आणि त्याच्या फॅमिलीतली गोष्ट जी आहे त्यांनी सांगितली. आणि जेव्हा मी गावाला गेली त्यावेळेस
त्यांच्या घरी गेल्यानंतर कळलं की खूप असे काही कर्म त्याच्या भावाने करून गेले की त्याला ते ईश्वर कमी वयामध्ये भरून त्याला द्यावं लागलं. त्याचे वडीलसुद्धा, त्यांच्या पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये जर बघितलं तर आम्ही त्याला जेव्हा हे माहीत तर होतं पण परिपूर्णपणे याला माहिती नव्हतं. जेव्हा तो क्लासमेट माझा मिळाला त्याने परिपूर्णपणे सविस्तररित्या सांगितलं तर तेव्हा मला कळलं की हे कर्म कशा पद्धतीने केले आणि त्याचं फळ रूपात काय मिळालं. तर तुम्ही जेव्हा ह्या स्टोरीला ह्या फॅमिलीजमध्ये तुम्हाला सर्व काही कळेल की ज्याने कसे कर्म केले, त्याचे फळ रूपात कसे मिळाले. म्हणजेच त्याची जी फॅमिली आहे म्हणजेच आई वडील भाऊ ओके आणि बहिणी होत्या त्या, त्यांच्या बहिणीचं लग्न झालं तर त्यांचं यामध्ये कुठलंही म्हणजेच काहीही नव्हतं. त्यांनी चांगलेच कर्म करून त्यांनी त्यांच्या घरी जे आहेत त्या सुखी आहेत. त्यांचं लग्न झालं. तर जे काही होतं ह्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये याचा भाऊ आणि हा मुलगा आणि त्याचे आई वडील ह्यामध्येच म्हणजे तुम्हाला हे सर्व कर्माचं उदाहरण कळेल. जसे ज्याचे कर्म तसं त्याचं त्यांना फळ मिळत गेलं. म्हणजेच भावानी कसे कार्य केले, ह्या मुलांनी कसे कार्य केले, कर्म केले की त्यांना जाऊन ते फळ कसं मिळालं हे तुम्हाला यामध्ये सांगणार आहे. तर त्या अगोदर तुम्हाला मी सांगते की एक कविता म्हणा किंवा एक सॉन्ग म्हणा तुम्ही ऐकलेच असणार जे मराठीमध्ये आहे. मराठीमध्ये म्हटलं जाते जसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ देतो रे ईश्वर. हे तुम्ही ऐकलेच. तर त्याचंच एक कविता म्हणा किंवा सॉन्ग म्हणा हे तुम्हाला सांगते. म्हणजेच तुम्हाला यामधून ती जेव्हा स्टोरी सांगेल त्यामधून तुम्हाला परिपूर्णरित्या रिलेटेड करू शकाल. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर, जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. इथे बघा किती चांगल्या पद्धतीने म्हटलं आहे. दुःख जगी करण्या नष्ट, देह करी म्हणजेच आपलं जे काही शरीर आहे जे काही करत आहे ते नंतर कुणाला भोगून द्यावं लागत असते, आत्म्याला. कारण ह्या जीवनामध्ये जेव्हा सोल पर्पज कंप्लीट करून तो चालला जाते पण त्याचं काही जे प्रारब्ध असते आणि इंटेन्सिटी त्याची वाढायची असते तर तो परत जेव्हा एनर्जी स्वरूपात ब्रह्मांडात जाते तेव्हा परत ह्या पृथ्वी तलावर येऊन एक शरीर धारण करतो. आणि कुणी कुणी म्हणतात बघा फक्त याचा जन्म फक्त भोगण्यासाठीच झाला आहे. ऐकलेच असणार तुम्ही की त्याला लहानपणापासूनच असं प्रत्येक याच्यामध्ये दुःख मिळत जाते. तर त्याचं प्रारब्ध जे होतं त्याचं जे एनर्जी स्वरूपातलं अगोदरचं जो जन्म होता त्याचा कंप्लीट न झाल्यामुळे त्याने परत एक शरीर धारण करून त्या आत्मा इथे भोगायला आली आहे. कारण आत्मा हे काय आहे, अमर आहे. म्हणूनच इथे म्हटलं जाते की क्षणिक सुखासाठी आपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट, कुणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. देह करी जे जे काही आत्मा भोगी तो नंतर, जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. हे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जेव्हा मी स्टोरी तुम्हाला सांगणार तर तुम्ही याला रिलेट करू शकणार की त्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये कशा पद्धतीने कर्म केले आणि त्याचे फळ कशा पद्धतीने मिळाले. तर तुम्ही जेव्हा हे ऐकून राहाल तर तुम्ही त्याला सहजरित्या आपल्या माइंडमध्ये रिकॉल करू शकणार. ओके, म्हणजेच तुम्हाला कशा पद्धतीने कार्य करायचे, कर्म कशा पद्धतीने करायचे की जेणेकरून त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. ओके, त्यानंतर आहे ज्ञानी असो की अज्ञानी गती एक आहे जाण, मृत्यूला न चुकवी थोर असो अथवा जाण. सोळ सोळ माया सारी आहे जग हे नश्वर, जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. मनाखंत वाटूनी ज्याचे शुद्ध होई अंतकरण, क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण. अंत पृथ्वीचा मग आला युगे चालली झरझर, जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजेच आपल्या जीवनाचं सार
ह्या जीवनामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. जेव्हा आपण जीवनाचा सार परिपूर्णरित्या समजून घेऊ तर आपण काय करू, चांगले कर्म करू, तसे सिच्युएशन आपल्याकडे चांगले येत जातील. म्हणजेच काय, कर्म चांगले करू तर 25मध्ये स्टोअर छान राहणार, एक प्रारब्ध बनवून आपल्याकडे चांगल्या पद्धतीने येईल, राईट. तर त्याच पद्धतीने आता तुम्हाला ती जो माझा क्लासमेट आहे त्याची मी स्टोरी सांगत आहे. ओके, तर तो जो माझा क्लासमेट आहे तर त्याच्या अगोदर आई बाबाची स्टोरी सांगते, त्यानंतर त्याच्या भावाची सांगते, नंतर याची सांगते की कशा पद्धतीने यांनी जे कर्म होते कशा पद्धतीने केले. तर त्याची आई भक्तीमध्ये लीन राहायची, प्रत्येक याच्यामध्ये भक्ती करायची ती, की कुठलाही देव असो ती एकच मानायची की सगळे देव सारखे आहेत, सगळेच देव एकच आहेत, सगळ्यांना माझा नमस्कार आहे असं ती म्हणायची. आणि कर्म करत असताना ती चांगलेच कर्म करायची की नाही. जेव्हा ती भक्तीमध्ये असायची तर ती म्हणायची की नाही, जर वाईट कर्म केलं तर मला देव कधी माफ करणार नाही, असं तिचं वाक्य असायचं. तर ती भक्ती करायची, सगळ्यांना घरी सांगायची, पण तिच्याकडे कुणी लक्ष नाही द्यायचे, कारण ती तिला बाकीच्या लोकांना तितकं सांगणं पटवून देणं, कारण घरचे ते लोक ऐकण्याच्या यशामध्ये नव्हते. तर ती फक्त आपलं करायची की मी वाईट कर्म करेन तर मला देव कधी माफ करणार नाही, असं तिचं वाक्य असायचं. आणि चांगले कर्म करायची, भक्ती करायची, सगळ्यांना चांगल्या पद्धतीने ती बोलायची, तिचा व्यवहार चांगला. तर तिचे कर्म आत्ताही छानच आहेत. आणि नंतर काय झालं, तिचे जे मिस्टर होते ती भक्तीकडे कशी काय वळली, तर तिचे मिस्टर जे आहे अति ड्रिंक करून, तिला मारहाण करून, शिवीगाळ करून, काही पण तिला त्रास द्यायचा कशाही कारणावरून. पण तिचं होतं की आपल्याला संसार करायचा आहे, आपले मुलं बाळं आहेत, आपल्याला मुली आहेत, त्यांचं भवितव्य चांगलं व्हावं म्हणून ती आपल्या भक्तीकडे वळली आणि ती सर्व काही सरेंडर करून दिली, समर्पित केली की जे काही आहे देवा ते तूच आता यातून मला मार्ग दाखव आणि चांगल्या पद्धतीने माझा घर संसार चालू दे, असं ती करायची. त्यानंतर त्याचे वडील कुठेही मोलमजुरीला जायचे, शेतीवाडी करायचे आणि जे काही पैसा यायचा तो परिपूर्णरित्या तो खर्च करून घ्यायचा, ड्रिंक करायचा आणि घरी काहीच द्यायचं नाही. याची आईसुद्धा मोलमजुरी करून आपला घर संसाराचा गाडा कसं तरी करून ती ओढत होती. मुले छोटे होते, त्यानंतर मुले हळूहळू मोठे होऊ लागले. त्यानंतर मुले मोठे झाल्यानंतर तिच्या मुली जशा लग्नाच्या झाल्या, मुलीचं लग्न करून दिलं तरी तिचे म्हणजे ह्या मुलाचे जे वडील आहेत ते ड्रिंकच करायचे. आईला मारहाण तर कमी केली, कारण मुले जसे मोठे झाले तसे, कारण मुलींच्या समोर जर आपलं असं काही आईला मारताना बघितलं तर आपल्या मुलींना त्रास होऊ नये किंवा त्यांना त्यांचे मिस्टर मारू नयेत किंवा त्यांना कुठल्याही गोष्टी बोलू नयेत, अशा विचाराने त्याने सुद्धा भक्तीकडे टर्न घेतला आणि विपक्षना केंद्रामध्ये जाऊन त्याने 10 दिवस ध्यान साधना केली. कोणी तर ह्या मुलाच्या वडिलांनी. जेव्हा 10 दिवस विपक्षना केल्यानंतर त्याचे परिपूर्ण जे काही होतं की जे मी अगोदर केलं ते खूप एक पश्चाताप म्हणून त्याने क्षमा मागितली घरच्या सगळ्यांची तिकडून आल्यानंतर आणि आपल्या रोज ध्यान साधनेला त्याने तसंच चालू ठेवलं. त्यानंतर इतक्या प्रमाणात चेंजेस त्या व्यक्तीमध्ये आले. विपक्षना केंद्र जॉईन केल्यानंतर 10 दिवसाचं ध्यानधारणा केल्यानंतर त्याने गावामध्ये जसे आले 1 महिन्यानंतर 10 दिवसांनी आले आणि 1 महिना घरीसुद्धा त्यांनी ध्यानधारणा करून सर्वांची घरच्यांची माफी मागून त्यांनी सुद्धा स्पिरिच्युअलिटीकडे वळले आणि त्याने ड्रिंक सोडून दिली आणि फक्त आता मोलमजुरी करून राहिलेला पैसा सर्व आपल्या पत्नीच्या हातात देऊन खूप हॅपीली म्हणजेच आतासुद्धा राहत आहेत. तर सगळ्यांना गावामध्ये इतकं अचंबित झालं की इतकं म्हणजेच वाईट कृत्ये, म्हणजेच पत्नीला मारणे, शिवीगाळ करणे, मुलांना देखील काही अनापशना बोलणे, तर इतकं कसं काय सुधरू शकतो असे गावातील लोक नाही का त्यांना भेटायला सुद्धा जायचे. मी सुद्धा गेलेली की कसं काय चेंजेस आलं, तर त्यांनी सांगितले की मी विपक्षना करून आलेलो, तर त्यानंतर माझ्यामध्ये हे चेंजेस आले. ओके, तर त्यांनी आता दोघे पती पत्नीचं छान पद्धतीने त्यांनी हॅपीली आहेत. त्यानंतर काय झालं, त्यांचा जो मोठा मुलगा होता म्हणजेच ह्या माझ्या क्लासमेटचा भाऊ, त्याने कर्म असे केले की त्याचे फळ याच जन्मात त्याला भोगून द्यावं लागलं आणि अगदी कमी वयामध्ये.
तर त्यांनी काय करायचं, तो सुद्धा मुलगा ड्रिंक करायचा, म्हणजे त्याचा मोठा भाऊ ड्रिंक करायचा. कुणालाही गावातील व्यक्तींना जर काही म्हटलं आणि त्यांनी प्रत्युत्तर दिलं की घाण शिव्या घेतल्या आणि त्यांनी म्हटलं की माझी काहीही गलती नसताना तू का बरं शिवी घेतलाच, असं म्हटलं तरी त्यांना मारहाण करत सुटायचा हा. तर त्याचे कर्म इतके वाईट वाईट. आणि एकदा असंच झालं की गावामध्ये एक आंधळा आणि अपंग व्यक्ती असताना त्यांनी त्याला मारहाण केली. त्याच्या डोक्याला इतकी इजापत केली की त्या व्यक्तीला ना दिसत होतं आणि परिपूर्ण तो अपंग होता आणि तो आपल्या म्हाताऱ्या आईजवळ राहायचा. ओके. तर हा मुलगा काय केला, कशावरून तरी तो ड्रिंक करूनच होता आणि एनी टाईम हा त्याचा मोठा भाऊ ड्रिंक करून राहायचा. त्याचंसुद्धा लग्न झालेलं, 2 मुलं त्याला आणि पत्नीसुद्धा होती, पण त्याला आपल्या फॅमिलीचं काहीही लेनदेन नाही. फक्त तो ड्रिंक करणे आणि जे काही आहे ते मुलं, याचे मुलं बाळ पत्नी, ते आईवडील मोलमजुरी करून यांना पोसायचे. तर हा मुलगा त्या अपंग व्यक्तीला मारला आणि डोळ्यांना सुद्धा दिसत नव्हतं. त्यांनी काडीने खूप मारहाण डोक्यावर केल्याने तो परिपूर्णरित्या रक्तबंबाळ झाला आणि तो अपंग आणि आंधळ्या व्यक्तीला मारल्यामुळे त्याची म्हातारी आई दवाखान्यात घेऊन गेली. त्याच्यावर म्हणजेच पोलीस लोकांनी केस लावली याच्या मोठ्या भावावर. काही दिवस कोर्ट केसचं मॅटर चाललं यामध्ये. त्यानंतर काय झालं की याचे कर्म, त्या विचार करा की एक आंधळ्या अपंग व्यक्तीला हा जो मारहाण करत आहे तर त्याचे कर्म काय चांगले केले का? मुळीच नाही. तर त्यानंतर हे कोर्ट केसचं लागलं त्याच्या मागे. त्यानंतर काय झालं की हा परत परत ड्रिंक खूप जास्त करून राहायचा, कुठलंही काम कष्ट करायचं नाही, त्यांना मुलाबाळाचं काही घेणदेण नाही आणि प्रत्येक याच्यामध्ये त्याचे कर्म वाईट वाईट. चोरी करायला शिकला, कुणाच्या घरी जरी पाणी प्यायला सुद्धा गेलं की तिथून काही ना काही चोरून आणायचा. तर असे कित्येक असे त्याचं सांगितलं ना तर असं काहीच पुरणार नाही, वेळ चालला जाईल इतकं त्याचे एक वाईट कर्म तो करत गेला. चोरी करणे, अपंग आंधळ्या व्यक्तीला मारणे, लोकांची शिवीगाळ करणे हे काही चांगले कर्म होते? आपल्या आईवडिलांना त्रास देणे हे काही चांगले कर्म होते? मुळीच नाही. तर म्हणून म्हटलं जाते जसं कर्म त्याला फळ ईश्वर देत असते, तर त्याने असे कर्म करून ठेवले तर त्याचं फळ ईश्वर कसे देतात? त्याचं अगदी 31व्या वर्षीच निधन होऊन जाते. तर कशा पद्धतीने त्याला इतके 1 वर्षा अगोदर, त्याला मरणाच्या 1 वर्षा अगोदर त्याला इतक्या असह्य वेदना त्याच्या शरीरामध्ये की त्याला ना उभं राहता येत होतं, ना बसता येत होतं, ना चांगल्या रीतीने बोलता येत होतं. असा कुठला तरी आजार झाला, सुकटीप्रमाणे काहीतरी आजार झाला होता त्याला. परिपूर्ण असं सुकून गेला होता. त्याला ना जेवण जात होतं, ना बसण्याची त्याच्यामध्ये ताकद होती. परिपूर्ण त्याचे लिव्हर जे होते ते ड्रिंक करण्यामुळे परिपूर्णरित्या ते खराब झालेले आणि तरी पण त्याचं काही लोकांप्रती चेंज झालंच नाही. जोपर्यंत तो लास्ट क्षणापर्यंत पोचला तरी त्याचे जे कर्म होते की जेव्हा तो आजारी होता तेव्हासुद्धा पत्नीसोबत आपल्या चांगला व्यवहार करायचा नाही आणि काहीही तिला बोलत राहायचा, पत्नीला त्रास देत राहायचा. तर 1 वर्ष त्यांनी इतकं भोगून दिलं की लोकांना असं बघितलं तरी डोळ्याला पाणी यायचं, इतकं त्याने भोगून दिलं, कारण त्याने कर्म तसे करून ठेवलेले. त्यानंतर त्याचं 31व्या वर्षी अगदी कमी वयामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि तो हे जग सोडून निघून गेला. तर काय कशा पद्धतीने त्याने कर्म केले की अगदी वाईट कृत्य केल्यामुळे जे क्रियमान त्याने कर्म करून ठेवले ते संचितमध्ये स्टोअर होऊन राहिले आणि इंटेन्सिटी त्याची वाढली आणि प्रारब्ध बनून ते उभं राहिलं आणि 1 वर्षामध्ये त्याने जितकं काही त्याने कर्म केलं होतं ते तर भोगलंच, पण त्याला असं आतासुद्धा गावामध्ये म्हणतात की याची जे भोगण्याची तीव्रता होती ते याची संपली नाही, तर हा परत एक जन्म घेऊन येईल आणि एक भोगेल, कारण त्याने कर्मच इतके वाईट करून ठेवलेले. कुठेही गेलं तरी चोरी करून परत येण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नाही. आणि जेव्हा त्याला चोरीमध्ये पकडलं गेलं, चोरी करत असताना, तरी पण मी केलीच नाही असं त्याची धारणा असायची. असे त्याचे कृत्य केल्यामुळे तो ह्या जगातूनच निघून गेला आणि त्याला तशा पद्धतीचे कर्म केल्यामुळे तसं प्रारब्ध त्याला मिळालं. हे झालं. आणि त्याचे वडील चांगले त्यानंतर स्पिरिच्युअलिटीकडे गेले, पश्चाताप केला, त्यानंतर ध्यान साधना केली आणि तो चांगल्या मार्गाने वळल्यामुळे
त्याचे जे पुण्य त्याचे कर्म चांगले असावे, भलेही त्याने पत्नीला त्रास दिला पण त्याच्या पूर्वी जन्माचे संचित कर्मामध्ये पुण्यकर्म जे पुण्याचा वाटा होता तो जास्त प्रमाणात त्याचा संचितमध्ये स्टोर असल्यामुळे तो काही याच्याने तो स्पिरिच्युअलिटीकडे वळला, विपश्यना केंद्रामध्ये जाऊन त्याचे कर्म कुठेतरी चांगल्या पद्धतीचे असल्यामुळे त्याला आत्ताचं जीवन हे चांगल्या पद्धतीने मिळालं. कारण पुण्यकर्म त्याचा साठा जास्त होता म्हणून त्याला आता चांगल्या पद्धतीने त्याने म्हणजे चांगलं ते फळ मिळालं. पण जे काही अगोदर त्यांनी करून ठेवलेलं म्हणजेच पत्नीला त्रास देणं, जे काही अगोदरचे कर्म आहे ते कुठे ना कुठे जाऊन संचितमध्ये स्टोर आहे. ते जेव्हा इंटेन्सिटी वाढेल तर तो सुद्धा कुठे ना कुठे ते भोगूनच देईन. कारण हे कर्म जेव्हा आपण करत जातो तर ते कुठे ना कुठे आपल्याला त्याचे फळ हे मिळतच असते. जेव्हा आपण एक आंब्याचं झाड लावतो, त्याला पाणी घालतो, खत देतो, त्याची सोय करतो तर त्याला हे फळ मिळतच असतात. तर त्याच पद्धतीने आपण जे काही कर्म करत आहोत, आता पेरत आहोत बीज, तर त्याचं फळ येणारच आहे. तर त्याच पद्धतीने ओके. तर ते झालं. त्यानंतर हा छोटा मुलगा म्हणजेच बघा त्याच्या वडिलांनी कसे कर्म केले, त्याचा पुण्याचा साठा होता म्हणून त्या स्पिरिच्युअलिटीकडून वळून आता हॅपीली जीवन जगत आहेत, सगळ्यांना सुख समाधान देत आहेत. ओके. तर आणि पूर्वी कर्माचा त्याचा जो वाटा होता चांगला असल्यामुळे त्याला चांगला आता मिळत आहे. कारण कर्म तसे करून ठेवलेले म्हणून फळ चांगलं मिळालं. त्याच्या मुलाने कर्म खूप वाईट कृतीचे केले त्याच्यामुळे त्याचं ह्याच जन्मामध्ये इंटेन्सिटी वाढली आणि तो ह्या दुनियेतूनच निघून गेला. कारण ते फळ त्याला प्रारब्धच म्हणजेच त्याच्यासमोर असं आलं की त्याला इथून जावं लागलं, इतकं त्याचे वाईट कृत्य करत होता तो, असे त्याला फळ मिळालं. म्हणून ज्याने जसं कर्म केलं तसं त्याला फळ मिळत गेलं. आणि हा मुलगा सुद्धा त्या आता मोठ्या भावाचं बघून हा सुद्धा चोरीकडे वगैरे कधी वळला नाही, तर फक्त ड्रिंक करून कुठेही पडून राहायचा, कुठलंही काम कष्ट करायचं नाही आणि कुणालाही काही शिवी वगैरे करायचं नाही, फक्त स्वतःला त्रास करून घ्यायचा. ड्रिंक करणे, कुठेही पडून असणे किंवा कुठेही जाऊन थोडंफार आईवडिलांना हातभार लावणे किंवा कुठेही जो काही कष्ट आहे तो करायचा. शिक्षणामध्ये सुद्धा चांगला होता तरी पण त्याची जी बुद्धी होती कुठेतरी ते टर्न झाल्यामुळे त्याने त्या मार्गाला वळलं, ड्रिंक करणे आणि वाईट व्यसनाला लागला. त्यानंतर त्याने 5-6 वर्ष काढले. पण आई स्पिरिच्युअलिटीमध्ये असताना मुलांना घेऊन जसा तो मुलगा निघून गेला ह्या पृथ्वीवरून तसं तो आता एकच मुलगा उरला. मुली तर लग्न होऊन आपल्या घरी सुखी आहे. तरी ह्या मुलांना बघ त्याने कर्म तसे केले, त्याने त्याचं तसं झालं, तर तू जर असं करशील तर तुला सुद्धा तसं पद्धतीचं कर्म मिळू शकते, तसेही फळ मिळू शकते, त्याने तसं केलं. तर ते उदाहरण सांगून याचेही पुण्याचा वाटा चांगला असल्यामुळे याने सुद्धा एक टर्न स्पिरिच्युअलिटीकडे घेतला आणि इतका तो देवभक्तीमध्ये लीन झाला की त्याची जी वाईट संगती होती मित्रांची ते सोडून दिलं, कुठल्याही वाईट संगतीत जात नाही आता आणि ड्रिंक करणे सोडून दिलं आणि चांगल्या पद्धतीचं एक प्रायव्हेट जॉब करून आपल्या आई वडिलांना आताही कुठल्याही कामाला पाठवत नाही कारण ते आता म्हातारे होत आहेत. तर त्या पद्धतीने याचेसुद्धा पूर्वकर्म चांगलं असल्यामुळे एक संचितमध्ये स्टोर असल्यामुळे एक प्रारब्ध बनून त्याची इंटेन्सिटी वाढली आणि ते त्याच्या समोर आलं आणि तो स्पिरिच्युअलिटीकडे वळला आणि आता ध्यानमग्न होऊन तो भक्ती करतो आणि भक्ती केल्यामुळे त्याला तसं फळ मिळत जात आहे. त्याने वाईट संगती सोडली, चांगल्या प्रकारचा एक जॉब करत आहे. आई वडिलांना आता तो कुठल्याही कामावर जाऊ देत नाही आणि पूर्ण म्हणजेच याची जी वहिनी, ते मुलं भावाचे, ते दोन्ही भावाचे मुलं म्हणजेच याची वहिनी आणि आई वडील संपूर्ण म्हणजेच परिवाराचा बोजा आता तो सांभाळत आहे. याचं लग्न व्हायचंच आहे तरी पण तो परिपूर्ण जी परिवाराची जबाबदारी आहे तो सांभाळत आहे. तर याने सुद्धा एक स्पिरिच्युअलिटीकडे वळल्यामुळे त्याला जो फळ ईश्वर दिला ते चांगल्या पद्धतीने आणि आताचेच कर्म त्याचे खूप चांगल्या पद्धतीने आता व्यवहारामध्ये तो प्रत्येक जणासोबत छान राहतो, परिसरामध्ये एरियामध्ये प्रत्येकांना हेल्पिंग नेचर आता त्यांच्या घरच्यांनी ठेवलं आहे. तर समोर जाऊन त्यांना काय मिळणार,
फळ चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. म्हणूनच म्हणतात जसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ देतो रे ईश्वर. या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला ह्या जीवनाचा सारसुद्धा समजला असणार. म्हणजेच बघा की त्याचे वडील कशा पद्धतीचे होते, त्यानंतर त्यांनी स्पिरिच्युअलिटीकडे वळले आणि त्याचा मुलगा खूप वाईट कृत्य केले आणि त्यालासुद्धा याच जन्मी भोगून द्यावं लागलं. त्याचे वडील चांगल्या पद्धतीचे कुठे ना कुठे कार्य चांगले करून ठेवले, एक फळ म्हणून त्याला चांगल्या पद्धतीचं मिळालं. ह्या मुलाला सुद्धा आता म्हणजे हॅपी लाईफ झाली आहे. तर त्यांचे कुठे ना कुठे चांगले कर्म होते म्हणून त्यांना तसे फळ मिळाले. जर त्या मुलाचे सुद्धा तितकं वाईट कर्माची इंटेन्सिटी नसती तर इतकं काही वाईट झालं नसतं. तर याचे कुठेही कर्म चांगले केल्या नसल्यामुळे त्याला फळ इथेच मिळलं आणि ईश्वराने ते दिलं. कारण हे सर्व प्री डिसाइडेड असतं, कुणाच्याही हातात नसतं. तुम्ही म्हणून किंवा मी म्हणून काही होणार नाही आहे. तर ते आपल्याला काय ह्या जीवनचक्रामध्ये आपल्या जीवनाचा सार समजला पाहिजे. तुम्हाला हे उदाहरण सांगण्यामागचं एकच आहे की आपल्याला जीवन कशा पद्धतीने जगायचं आहे. जेव्हा चांगले कर्म कराल तर तुमच्यासमोर चांगलं एक प्रारब्ध म्हणून पुढे येणार, चांगले सक्सेसफुल बनाल. जरा क्रियमान कर्म जर वाईट करत गेले तर संचितमध्ये स्टोर होणार ते आणि एक वाईटच प्रारब्ध, एक प्रॉब्लेम म्हणा, एक चॅलेंजेस मनात लाईफमध्ये एक प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असते आणि ते भोगावं लागते. म्हणून आपल्याला चांगलेच कर्म करायचे, क्रियमान कर्म चांगले करायचे आहेत. ते जाणार संचितमध्ये स्टोर होणार, त्यांची इंटेन्सिटी वाढली की एक प्रारब्ध म्हणून आपल्या समोर येत असतात. कारण हे जीवनाचं कालचक्र आहे. मला हे उदाहरण सांगण्यामागचं हेच कारण आहे की प्रत्येकाला आपल्या जीवनाचा सार कळला पाहिजे आणि चांगले कर्म केले पाहिजेत. ते इथून तुम्हाला हे शिकायला मिळणार की आपल्याला प्रत्येक ठिकाणी चांगले कर्म करायचे आहेत आणि परिपूर्णरित्या ह्या सुप्रीम पॉवरला सरेंडर व्हायचं आहे. तेव्हा कुठे जाऊन आपलं प्रारब्ध जे आहे संचितमध्ये चांगल्या पद्धतीने स्टोअर होईल, पुण्याचा वाटा जमा होईल आणि एक प्रारब्ध बनवून आपल्याकडे चांगल्या पद्धतीने वापस येणार. ओके. आणि वाईट जर कर्म करत असतील कोणी तर त्यांच्यासमोर काय प्रारब्ध बनवून सुद्धा ते भोगण्यासाठीच आलेले असतात म्हणतात ना. तर ते एक संचितमधून इंटेन्सिटी वाढणार आणि एक प्रारब्ध भोगण्यासाठी ते तयार होतील. म्हणून वाईट कर्म कुणीही करू नका. आपल्याला चांगलेच कर्म करायचे आहेत आणि सर्व काही ईश्वराला सरेंडर व्हायचं आहे. कारण हे जीवनाचं कालचक्र चालू आहे. जसं इथे म्हटलं की शरीर आता भलेही त्या मुलाने ह्या माझ्या क्लासमेटच्या भावाने भलेही हे शरीर टाकलं पण त्याचा आत्मा कुठे ना कुठे ह्या ब्रह्मांडात एनर्जी स्वरूपात आहे. जर त्याची इंटेन्सिटी त्याच एका वर्षामध्ये जर त्याने परिपूर्णपणे भोगून दिलं नसणार तर त्याने परत कुणाचं तरी एक शरीर धारण करणार, ह्या पृथ्वी तलावर जन्म घेणार आणि तो फक्त भोगून देईल आणि त्याचं ह्या पृथ्वी तलावरचं सोल पर्पज त्याचं भोगण्याचा कंप्लीट करून तो परत चालला जाईल. त्यानंतर तो मुक्त होईल. असं असते जीवनाचं सार. म्हणूनच आपल्याला आपल्या जीवनाचं सार समजून घेणे ह्या उदाहरणाद्वारे तुम्हाला समजून सांगितलीच असणार मी. आणि हे जे कविता मी सांगितली त्यामध्ये सुद्धा जीवनाचा परिपूर्णरित्या सार दिलेला आहे. या एक एक शब्दाला जर फोडून याचा अर्थ काढला तर परिपूर्ण जीवनाचा सार आपल्याला माहिती होत असतो आणि तुम्हाला ह्या उदाहरणावरून सुद्धा समजलंच असणार. ओके. तर ह्या पद्धतीने तुम्हाला चांगलेच कर्म करायचं आहे म्हणजे चांगलं आपल्या समोर येणार. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर 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 प्लीज सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं आणि अप्रिशिएशन देतं. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. आतापर्यंत शांतपूर्वक ह्या व्हिडिओला ऐकून घेतलेत, लाईक केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. गॉड ब्लेस यू.